आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने खुलणार हळूहळू काव्य पार्थमधलं नातं आणि पती पत्नी म्हणून करणार एकमेकांचा स्वीकार। तर आता जीवाच्या 10 कोटी रुपयांचा होणार खुलासा। आता जीवाने कुठून आणि कसे आणले 10 कोटी हे जाणून घेण्यात जर इंटरेस्ट असेल तर आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आता व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतोय की पार्थने इथे आता ठरवलेलं असतं की काव्याबरोबर या वर्षीची दिवाळी अगदी आनंदात छान आणि थाटामाटात साजरा करायची आणि आता पार्थ अगदी तसं करतही असतो। काव्याबरोबर तो खूप छान पद्धतीने आता दिवाळी साजरा करत असतो। आता दिवाळी जरी असली तरी ऑफिसला जाणं आहेच, त्यामुळे आता पार्थ हा ऑफिसला जायला निघालेला असतो। आता पार्थच्या ऑफिसमध्ये स्टाफला दिवाळीची पार्टी गिफ्ट या सगळ्या वस्तू वाटायच्या असतात आणि पार्थने आता त्याची तयारीसुद्धा ऑफिसमध्ये आधीच करून ठेवलेली असते। तर आता काव्या ही पार्थ ऑफिसला गेल्यावर पिहूला घरामध्ये म्हणत असते की पिहू, या वर्षीची दिवाळी खूप छान आणि धम्माल मस्ती करण्यामध्ये गेली की नाही। आता इतके दिवसात काव्याच्या डोक्यावरती जे टेन्शन होतं सततचं सुनीता काकूंचं, ते टेन्शनसुद्धा आता दूर गेलेलं असतं। त्यामुळे काव्या ही दिवाळीसाठी खूपच जास्त खुश आणि एक्सायटेड असते, कारण काव्याला आता छान वाटत असतं दिवाळीमध्ये। तर दुसरीकडे आता इथे पार्थ याला ऑफिसमध्ये दिवाळीची जी पार्टी असते त्यासाठी काव्याला घेऊन जायचं असतं, पण आता त्याला प्रश्न पडलेला असतो की मी काव्याला ही गोष्ट सांगू कशी। काव्या माझ्याबरोबर ऑफिसच्या दिवाळी पार्टीला यायला तयार होईल का, आणि जर काव्या मला यायचं नाही असं म्हणाली तर मग मी काय करू, काव्याला कसं म्हणू, कसं नेऊ तिला मी पार्टीला। ह्या सगळ्या विचारांमध्ये मग्न असलेल्या पार्थकडे काव्य आलेली असते। काव्य पार्थला विचारते, काय हो देशमुख, काय झालं, कुठे हरवलाय। मग मात्र आता पार्थ विचार करतो की चला जाऊ द्या, आपण आता काव्याला खरं सांगून टाकावं। आणि मग आता पार्थ हा काव्याला सांगतो की काव्या, ॲक्च्युली माझ्या ऑफिसमध्ये दिवाळी पार्टी आहे। त्यावर काव्या म्हणते, हो मग त्यात एवढं टेन्शन घेण्यासारखं काय। त्यावर पार्थ काव्याला सांगतो, काव्या अहो तुम्हाला कळलं नाही, माझ्या ऑफिसमध्ये दिवाळीची पार्टी आहे आणि पार्टीला सर्व म्हणजे ते त्यावर काव्या म्हणते, देशमुख काय झालं आहे, बोला ना। त्यावर पार्थ सांगत असतो की काव्या, पार्टीला सगळ्या स्टाफने आपल्या आपल्या फॅमिलीबरोबर यायचं आहे, तर तुम्हाला माझ्याबरोबर यावं लागेल। आता काव्याने पार्थचं हे बोलणं ऐकल्यावर काव्या पार्थकडे रागाने बघत असते। तर मग आता पार्थ हा घाबरतो आणि काव्याला म्हणतो, नाही म्हणजे सगळ्यांनीच यायलाच हवं असं काही कंपल्शन नाही आहे, तुम्ही जरी नाही आलात ना तरीही काही हरकत नाही आहे। मी म्हणजे तसं ऑफिसमध्ये सांगतो की तुम्हाला यायला जमणार नाही आहे, काही हरकत नाही, म्हणजे शेवटी आपलंच ऑफिस आहे ना। त्याबरोबर मग मला बाहेर मालिनी काकू हाक मारतायत असं आता काव्या सांगते आणि बाहेर येते। आता ती बाहेर आल्यावर तिला काल मालिनी काकूंनी तिची जी बाजू घेतलेली असते ते सगळं आठवत असतं। तिच्या लक्षात येत असतं की मालिनी काकूंनी ठामपणे आपली एवढी बाजू घेतली आणि त्यांच्या मैत्रिणीला सांगितलंसुद्धा की माझी सून लाखात एक आहे आणि माझी सून चुकणं शक्यच नाही आहे। तर दुसरीकडे आता जीवा आणि नंदिनी हे दोघंजणं बोलत असतात। नंदिनी ही जीवाला सकाळी पुन्हा विचारते, जीवा आजींनी दिलेला तो दागिना तुम्ही मला का नाही दाखवला, तो कुठला दागिना दिलाय तुम्हाला आजींनी नक्की। जीवा आता नंदिनीवरती रागवतो आणि म्हणतो, मला कामं आहेत ग, आणि तू सुद्धा काय सकाळ सकाळ हे दागिने घेऊन बसलीस, तुला काही कामं वगैरे नाही आहेत का, जा जरा कामं वगैरे कर, नंतर बोलू की आपण या विषयावर। आणि मग आता जीवा तिकडनं पळ काढतो। नंदिनीला कळत असतं की जीवा आपल्यापासून काहीतरी लपवतोय, पण जीवा काय लपवतोय ही गोष्ट काही केल्या नंदिनीला समजत नसते। मग आता नंदिनी ही जीवाला तिकडनं सोडून देते आणि विचार करते की जाऊ दे, मी जीवाबरोबर याविषयी नंतर बोलेन, आत्ता जर त्यांचा मूड नसेल तर उगाचच्या उगाच सतत या विषयावर त्यांच्याशी बोलत राहून काहीही उपयोग होणार नाही। नंदिनी आता विषय टाळते आणि तिकडनं जाते। तर जीवाला आता आठवत असतं की त्याने आता त्याच्या आजीने त्याच्या नावावरती गावचं जे घर केलेलं असतं ते विकलेलं असतं आणि त्या गावच्या घराचे जे पैसे आलेले असतात त्या पैशातून त्याने आता नंदिनीसाठी आनंद निवास खरेदी केलेलं असतं। आता जीवा या सगळ्या विचारांमध्ये मग्न असताना नंदिनी पुन्हा जीवाकडे येते आणि जीवाला विचारते, काय झालं जीवा, कसला विचार करता एवढा। त्यावर जीवा नंदिनीला म्हणतो, काही नाही, तू का आलीस परत,
तू तर कामासाठी गेली होतीस ना तुझ्या काहीतरी. नंदिनी म्हणते अहो हो, पण तुमचं काय, तुम्हीसुद्धा आता आवरून घ्या. जीवा म्हणतो हो मी आवरेनच, तू तुझं आवरून घे. त्यावर नंदिनी म्हणते हो मी आवरून घेते. आणि मग ती आता आवरायला म्हणून जाते तिकडनं, तर जीवा हा मात्र आता तिथे स्वतःच्याच विचारांमध्ये मग्न होऊन उभा असतो. आता जीवा हा विचार करत असतो की जेव्हा घरातल्यांना सगळ्यांना खरं सांगायची वेळ येईल तेव्हा मी काय करू, कसं सांगू सगळ्यांना खरं की आजीने माझ्या नावावरती जे घर केलं होतं ते घर मी विकलं आणि त्या घराच्या पैशातून मी आनंद निवासची प्रॉपर्टी विकत घेतली. काहीही झालं तरी हे सगळं नंदिनीला कळायला नको. तर दुसरीकडे आता वसुआत्या आणि रम्या ज्या आहेत तर त्यांनी आता ते जे पेनड्राईव्ह असतं ते रिकव्हरीला टाकलेलं असतं. वसुआत्या ही रम्याला सांगत असते रम्या काहीही झालं तरी ते पेनड्राईव्ह चालू करूनच घेशील, कळलं ना. त्यावर रम्या म्हणत असते आई तू काही काळजी करूच नकोस गं, ते पेनड्राईव्ह मी कुठल्याही परिस्थितीत चालू करून घेईन म्हणजे घेईनच. त्याबरोबर मग मात्र आता वसुआत्या ही रम्यावरती खुश होऊन जाते आणि म्हणते शाब्बास, आता वाटतेस ना तू माझी मुलगी, वसुंधराची मुलगी. त्यानंतर आता आपण पुढे पाहतो की वसुआत्या म्हणत असते पण तुला काय वाटतं त्या पेनड्राईव्हमध्ये काय असेल गं. रम्या म्हणत असते आई जाऊ देत ना, आता तर्क लावण्यामध्ये काय अर्थ आहे, त्यापेक्षा सरळ जेव्हा आता आपल्याला पेनड्राईव्ह मिळेल तेव्हाच बघू की त्या पेनड्राईव्हमध्ये नेमकं आहे तरी काय. त्याबरोबर वसुआत्या म्हणत असते की हो हे सुद्धा तू अगदी बरोबर म्हणतेस, जाऊ दे पेनड्राईव्ह मिळालं की कळेलच काय आहे ते. वसुआत्यांना आता रम्या सांगत असते की मी माझ्या लेवलवरती पूर्ण 100% प्रयत्न करते की आपल्याला ते पेनड्राईव्ह अगदी लवकरात लवकर मिळून जाईल. वसुआत्या म्हणत असते मिळून जाईल नाही रम्या, मिळायलाच हवं. ते पेनड्राईव्ह आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्या पेनड्राईव्हमध्ये अशी काहीतरी गोष्ट आहे ना की जी आपल्याला कदाचित कळली तर ह्या घरातली शांतता भंग होऊ शकते आणि सध्या आपल्याला ह्या घरातली शांतता भंग करायची आहे आणि त्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरं काहीसुद्धा काम महत्त्वाचं नाही आहे. रम्या म्हणत असते हो गाई तू काळजी करू नको आणि मी तुला खरं सांगू का, मला ह्या घराच्या शांततेशी काहीसुद्धा घेणं देणं नाही आहे. मला फक्त घेणं देणं आहे ते म्हणजे पार्थजवळ, मला पार्थ महत्त्वाचा आहे. त्याबरोबर आता दुसरीकडे जीवा हा विचार करत असतो काय करू, मी नंदिनीला सगळं खरं सांगून टाकू का, पण नाही नको, जर मी नंदिनीला खरं सांगितलं तर ती दुखावली जाईल, तिला वाईट वाटेल की मी माझ्या आजीची प्रॉपर्टी विकून तिच्यासाठी आनंद निवास खरेदी केलं आणि मला तिला दुखवायचं नाही आहे. तर इकडे पार्थ हा काव्याकडे पुन्हा आलेला असतो आणि तो आता काव्याला विचारतो काव्या तुम्ही दिवाळी पार्टीबद्दल काही बोलला नाही, तुम्हाला नाही यायचं का माझ्याबरोबर पार्टीला. नाही इट्स ओके, जर तुम्हाला यायचं नसेल तर मी तुम्हाला अजिबातच फोर्स करणार नाही. कारण काय आहे ना, एखादी गोष्ट फोर्सफुली करून घेण्यात आणि एखादी गोष्ट आपण आवडीने स्वतःहून मनापासून करण्यात खूप फरक असतो. आणि तुम्हाला जर मनापासून माझ्याबरोबर येण्याची इच्छा नसेल तर अर्थात मी तुम्हाला जबरदस्ती करणं हे चुकीचं आहेच. त्यामुळे मी तुम्हाला जबरदस्ती नाही करत. त्याबरोबर आता काव्या ही पार्थला म्हणत असते देशमुख ते मी. त्यावर पार्थ म्हणतो कळलं मला, तुमच्या मनात जे आहे ते कळलं, तुम्ही काळजी करू नका, मी बोलून घेतो स्टाफबरोबर आणि काय फरक पडतो, तसंही ऑफिस तर आपलं आहे आणि आपल्या ऑफिसमध्ये तुम्ही नाही आल्याने मला कोण थोडीच काही बोलणार आहे, मला थोडी कोणी चिडवणार आहे. मी सांगेन ऑफिसमध्ये की तुम्हाला जमणार नाही यायला. त्याबरोबर काव्य पार्थला म्हणते मला बोलण्याची संधी द्याल का तुम्ही, का फक्त तुम्ही तुमचीच टकली चालू ठेवाल. पार्थ म्हणतो सॉरी, बोला ना काय बोलत होतात. काव्य म्हणत असते पार्थ मी हेच म्हणत होते की मी तुमच्याबरोबर ऑफिसच्या पार्टीमध्ये यायला तयार आहे. पार्थ म्हणतो काय खरंच. त्यावर काव्य म्हणते हो खरोखर मी तुमच्याबरोबर आपल्या ऑफिसच्या पार्टीला यायला तयार आहे. हे बघा पार्थ, ऑफिस आपलं आहे, पार्टी आपल्या ऑफिसची आहे. जर ऑफिसच्या पार्टीमध्ये तुमच्याबरोबर तुमची बायकोच नसेल तर कसं वाटेल ते, त्यामुळे मी तुमच्याबरोबर या ऑफिस पार्टीमध्ये येणार आहे. त्यावर पार्थ आता खूपच जास्त खुश होऊन जातो आणि मग आता काव्या ही पार्थला म्हणत असते पण मी काय घालू हे मला तुम्ही सांगाल ना. त्यावर पार्थ म्हणतो हो चालेल ना. आता पार्थला खूपच जास्त भारी वाटून गेलेलं असतं. पार्थ आता देवाला म्हणत असतो वा 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 देवा वा, काय दिवाळीचं गिफ्ट दिलं आहेस तुम्हाला, एकदम जबरदस्त. काव्या स्वतःच्या तोंडाने मी पार्टीला यायला तयार आहे असं म्हणाल्या. माझा तर अजूनही स्वतःच्या कानांवरती विश्वासच होत नाही आहे. मला अजूनही हे सगळं अगदी स्वप्नवत वाटतंय बघ. पण आता हे सगळं स्वप्न नसून खरं आहे आणि हे असंच राहू दे असं सुद्धा तो म्हणत असतो. तर आता
पार्थला हे एवढं खुश झालेलं पाहून काव्याला सुद्धा खूपच जास्त आनंद होतो. काव्य आता विचार करते, चला विक्रम काका आणि मालिनी काकूंनी माझ्यावरती जो विश्वास दाखवला तो मी सार्थकी लावला. मी देशमुखांच्या चेहऱ्यावरती खरोखर स्माईल आणलेला आहे. आता मला खरंच बरं वाटतंय. त्याबरोबर आता इकडे पार्थ हा काव्याला सांगतो, काव्या उद्या आपल्याला पार्टीला जायचं आहे. तर पार्टीची थीम ही इंडियन कल्चर फॉलो करणारी अशी आहे. तर तुम्ही उद्या छान मस्त साडी वगैरे नेसा, तयार व्हा. त्याबरोबर काव्या पार्थला म्हणते हो नक्की. आता दुसऱ्या दिवशी पार्थ आणि काव्या दोघंजणं छान तयार वगैरे झालेले असतात आणि आता ते पार्टीला जायला निघालेले असतात. आता मालिनी काकू काव्याचं खूप कौतुक करतात, तू सुंदर दिसतेस वगैरे त्या काव्याला सांगतात. काव्यालासुद्धा छान वाटतं मालिनी काकूंच्या तोंडून कौतुक ऐकायला. काव्यासुद्धा त्यांना थँक्स म्हणते. त्यानंतर आता पार्थ आणि काव्या हे दोघंजणं ऑफिसला पोहोचलेले असतात. तर आता काव्या हिला बघून सगळेजण खूपच जास्त खुश होऊन जातात. सगळेजण काव्याला म्हणत असतात, वेलकम मॅम, तुम्ही खूप दिवसांनंतर आपल्या ऑफिसला आलाय. त्याबरोबर आता काव्या ही पार्थमुळे मी आली आहे असं सगळ्यांना सांगत असते. ती म्हणत असते की तुम्हा सगळ्यांना भेटून या आधीसुद्धा छान वाटलं होतं आणि आज पुन्हासुद्धा छान वाटते. आता काव्यसुद्धा स्टाफबरोबर अगदी प्रेमाने बोलत असते. सगळा स्टाफ म्हणत असतो की काव्य मॅडम ह्यासुद्धा अगदी पार्थ सरांसारख्याच आहेत, म्हणजे एकदम पोलाईट, एकदम सगळ्यांबरोबर त्या मिळून मिसळून चांगल्या वागतात. आता पार्थला जेव्हा काव्याचं कौतुक ऐकायला मिळतं तेव्हा त्यालासुद्धा खूप छान वाटतं. पार्थ आता स्टाफला सांगतो, मग शेवटी बायको आहे कोणाची. त्याबरोबर आता इथे काव्या ही लगेचच सगळ्या स्टाफला विचारत असते, पण मग तुम्हाला दिवाळीचे काही गिफ्ट बोनस वगैरे मिळाले की नाही. त्याबरोबर आता लगेचच स्टाफ हा काव्याला सांगतो, मिळाले ना मॅडम. दरवर्षी पार्थ साहेब अगदी ऑफिसमधल्या पिऊनपासून ते वॉचमनपर्यंत सगळ्यांना दिवाळीच्या आधी बोनस देऊन टाकतात. शेवटी सगळ्यांची दिवाळी चांगली झाली पाहिजे हे आमच्या सरांचं मोटिव्ह असतं. त्याबरोबर हे ऐकल्यावर मात्र काव्याला पार्थबद्दल आणखीनच जास्त अप्रूप वाटायला लागतं. तिला वाटतं की खरोखर देशमुख किती चांगले आहेत, किती विचार करतात ते प्रत्येकाचा. तर इकडे आता रम्याला मात्र या सर्व गोष्टी बघून खूपच जास्त इरिटेट होत असतं. तिला जेलेसी होत असते. तिला वाटत असतं की सारखं काय सगळेजण या काव्याचं कौतुक करत असतात. इतकं काय ह्या मुलीमध्ये कौतुक करण्यालायक आहे तरी का मुळात कौतुक करून घेण्यासारखी. त्याबरोबर आता वसुहत्याला ती सांगत असते की आज ऑफिसमध्ये सुद्धा आई सगळीकडे फक्त तिच्याबद्दलच सगळे चांगलं बोलत होते. अरे मी सुद्धा ऑफिसमध्ये जाते, मी सुद्धा काम करते, फक्त गोड गोड बोललं म्हणजे झालं असं नसतं. कामाच्या ठिकाणी इतकं फ्रँकली राहून चालत नसतं. त्याबरोबर आता वसुहत्या रम्याला समजावून सांगते की हे बघ रम्या, तू फार चिडचिड करू नकोस बाळा, तू शांत राहा. कारण काय आहे ना, तसं आणि असं आता आपल्या हातामध्ये ते पेनड्राईव्ह येणारच आहे. एकदा का आपल्या हातामध्ये ते पेनड्राईव्ह आलं की नाही का त्याच्यानंतर मग आपल्याला काव्याचं सगळं खरं खोटं कळणार आहे. खूप मोठं गुपित आपल्यासमोर उघड होईल. मग तेव्हा तुला जे काही बोलायचं आहे करायचं आहे ते सगळं तू कर, पण सध्या जरा दमधर. त्यावर काव्या म्हणत असते, रम्या म्हणत असते, आई अगं पण. त्यावर वसुहत्या म्हणते, पण नाही आणि बिन नाही रम्या. आता उगाचच्या उगाच तू पाल्हाड लावत बसू नकोस एखाद्या गोष्टीच्या मागे. तू आता फोकस्ड राहा की कशा पद्धतीने तुला आता ते पेनड्राईव्ह मिळेल, कशा पद्धतीने तुला आता काव्याचा खोटारडेपणा शोधून काढता येईल. उगाचच्या उगाच नको त्या गोष्टींवरती लक्ष द्यायची ना, तुला खूप वाईट सवय लागलेली आहे रम्या. रम्या म्हणत असते, हो आई, तू सांगितलेलं सगळं मला कळतंय. मी लवकरात लवकर काहीही करून ते पेनड्राईव्ह रिकवर करण्याचा प्रयत्न करते. त्यावर वसुहत्या म्हणत असते, फक्त प्रयत्न नको करूस रम्या. काहीही झालं तरी त्या प्रयत्नांना यश येईल याची काळजी घे. कारण जेव्हा ते प्रयत्नांना यश येईल तेव्हाच तर आपल्यासमोर काव्याचा खरा चेहरा उघड होईल. त्यावर वसुहत्याला आता रम्या सांगत असते, हो गाई, मी सुद्धा 100% प्रयत्न करते की आपल्याला सगळं खरं कळावं आणि तू काही काळजी करूच नको. आपल्याला नक्की सगळं खरं समजणार. मी माझ्या एका मैत्रिणीला ते पेनड्राईव्ह दिलेलं आहे आणि तिला मी सांगितलं आहे की हे पेनड्राईव्ह काहीही झालं तरी लवकरात लवकर रिकवर करून मला हवं आहे. तर आता दुसरीकडे काव्या ही पार्थला म्हणत असते, वा, अरेंजमेंट तर बाकी बढिया केली आहे तुम्ही एकदम. पार्थ म्हणत असतो, हो मग शेवटी आर्किटेक्ट आहे. त्यानंतर मग आता
डान्स वगैरे ऑफिसमध्ये सुरू झालेले असतात. आता पार्थ आणि काव्या हे दोघंजणं एकत्र छान डान्स करत असतात. आता डान्स करत असताना पार्थ आणि काव्या हे दोघंजणं एकमेकाच्या खूप जास्त जवळ आलेले असतात. एकमेकाच्या नजरेत नजर घालून ते एकमेकाकडे बघत असतात. आणि या दरम्यान आता काव्याला सुद्धा ही गोष्ट रिअलाईज होत असते की पार्थ देशमुख हे खरोखर खूप चांगले आहेत आणि ते कदाचित आपल्यासाठी परफेक्टसुद्धा आहेत. जर नियतीच्याच मनात हे होतं तर मग मात्र आपण नियतीच्या मनातलं तर बदलू शकत नाही ना. शेवटी आपण सगळे भावले आहोत आणि वरच्याच्या हातात आपली दोर आहे हे काव्याला पटलेलं असतं. तर आता इथे पिहू जी आहे ती काव्याकडे आलेली असते आणि नंदिनीला ती आता विचारत असते, नंदिनी वहिनी मला सांग 10 कोटी लिहायला केवढे शून्य लिहावे लागतील. त्यावर नंदिनी आता तिला सांगते 10 कोटी लिहायला 8. त्याबरोबर आता पिहू म्हणते थँक्यू वहिनी आणि ताबडतोब ती तिकडनं निघून जाते. आता पिहूने हा जो प्रश्न विचारलेला असतो त्यामुळे नंदिनीला खरोखर प्रश्न पडतो की अजूनही जीवांनी मला खरं सांगितलेलं नाही आहे. तर आता जीवाला ज्या मिस्टर महाजनांनी मदत केलेली असते त्यांचा फोन आलेला असतो आणि ते आता जीवाला विचारतात, जीवा तू एवढे पैसे मॅनेज कुठून केलेस हे तू मलाही सांगितलं नाही आहेस. मग आता शेवटी जीवा त्याच्या मनातली जी सल असते ती मिस्टर महाजनांजवळ बोलून दाखवतो आणि त्यांना सांगतो, पण मिस्टर महाजन प्लीज यातलं काहीच नंदिनीला कळणार नाही याची खास करून काळजी घ्या. माझ्या आजीने आमच्या गावचं एक घर होतं ते माझ्या नावावर केलं होतं. मी तिचा खूप लाडका नातू त्यामुळे ते घर मलाच मिळायला हवं असं आजीला नेहमी वाटायचं. तिने वाढदिवसाच्या दिवशी ते घर माझ्या नावे केलं होतं. ते घर मी विकलं. मी माझ्या मेलेल्या आजीच्या स्वप्नांचा, मेलेल्या आजींचा आठवणींचा सौदा केला माझ्या बायकोच्या आनंदासाठी, माझ्या बायकोच्या सुखासाठी, त्या कितीतरी लोकांच्या आनंदासाठी आणि सुखासाठी जे आज जिवंतपणे आनंद निवासमध्ये आनंदाने जगतायत, आनंदाने वावरतायत. त्याबरोबर आता मिस्टर महाजन म्हणतात, पण ही गोष्ट जेव्हा तुमच्या घरी समजेल तेव्हा काय होईल जीवा. त्यावर जीवा म्हणत असतो, तेच तर ना सर, काहीही झालं तरी ही गोष्ट घरात कधीच कळता कामा नये की मी आजीने माझ्या नावावर केलेलं घर विकून टाकलं. त्यावर आता मिस्टर महाजन जीवाला म्हणतात, अहो जीवा पण हे कसं शक्य आहे. एक ना एक दिवस हे खरं तर तुमच्या घरातल्यांना कळेलच. घरातले कधीतरी तर गावाला जायला निघतील. त्यावर जीवा सांगतो, ॲक्च्युली माझ्या बाबांनी गावाला दुसरं घर बांधून ठेवलेलं आहे त्यामुळे आम्ही कधी आता आजीच्या आणि आजोबांच्या त्या जुन्या घरी जात नाही. पण जर तुम्ही म्हणता तसा तिकडे जाण्याचा योग कधी आलाच तर मग मात्र काय होईल हे मला खरंच माहीत नाही. मिस्टर महाजन जीवाला म्हणतात की जीवा हे बघ, तू एक काम कर, तू तुझ्या बायकोबरोबर सगळं खरं बोल. कदाचित नंदिनी तुला या सगळ्यातून बाहेर पडायला मदत करेल. त्यावर जीवा म्हणत असतो, मलासुद्धा असं वाटतं आहे, पण मी जर नंदिनीला खरं सांगितलं तर ती खूप हर्ट होईल. तिला वाईट वाटेल की मी माझ्या आजीच्या आठवणींचा सौदा केला आणि ते सुद्धा तिच्या आनंद निवाससाठी. मे बी ती माझ्यावर रागवेल, चिडेल, म्हणून तिला हे सगळं सांगायला मला थोडी भीती वाटते. मी हा एवढा दिवाळीचा सण संपून गेला की ठरवेनच नंदिनीबरोबर या विषयावर कधी बोलायचं आणि कसं बोलायचं. उगाचच्या उगाच सणासुदीच्या दिवसात घरामध्ये हा सर्व विषय नको म्हणून मी या सर्व विषयाला सध्या तरी पूर्णविराम द्यायचं ठरवलं आहे सर. तुम्हाला काय वाटतं. त्यावर मग आता मिस्टर महाजन जीवाला सांगतात की तू जे म्हणतोयस ते सुद्धा पूर्णपणे योग्य आहे. घरामध्ये उगाचच्या उगाच सणासुदीच्या दिवशी कशाला या सर्व गोष्टी काढायच्या, नको उखरूस हे सर्व. एकदा का दिवाळीचा सण पूर्ण झाला की मग मात्र नंदिनीला अंधारात ठेवू नकोस. तिच्याशी एकदा सविस्तर या सर्व विषयावर बोलून घे. जीवा म्हणतो, हो थँक्यू सर, तुमच्याशी बोलून खरोखर खूप बरं वाटलं, मनाला अगदी हलकं झाल्यासारखं वाटलं. त्यावर मिस्टर महाजनसुद्धा जीवाला सांगतात की तू तुझ्या बायकोसाठी हे जे काही केलं आहेस ना ते बघून मलासुद्धा खूप भारी वाटलं. जीवा प्राऊड ऑफ यू बेटा. त्याबरोबर जीवा म्हणतो थँक्यू सर, थँक्यू सो मच. जीवाला ते सांगतात, पुन्हा काहीही मदत लागली तर नक्की मला सांगशील. जीवा म्हणतो, हो नक्की, तसंही तुमची ॲक्टिंग तर सुपर डुपर हिट आहेच. त्याबरोबर ते हसायला लागतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.